नाशिक जिल्ह्यातून जे एक्सपोर्ट होत होते मोठ्या प्रमाणावर, ते अत्यंत तोडक्या प्रमाणात झाले. बांगलादेशने स्वयंभू होण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बांगलादेशमध्ये सर्वसाधारणतः रोज 200 ते 250 गाड्या जात होत्या. त्या पूर्णपणे ह्या 6 महिन्यात सर्वसाधारणतः 10% एकूण मागच्या निर्यातीच्या मानाने 10 ते 12% सुद्धा माल गेला नाही. त्याचा सगळ्यात मोठा कांदा इंडस्ट्रीजवर असर आलेला आहे. दुसरी गोष्ट, कांद्याचं प्रोडक्शन बी त्या मागच्या तुलनेने जरी कमी वाटतंय ते वाढलेलं आहे, कमी झालेलं नाही. आणि आपल्या आपल्या सरकारी धोरण जे धरसोड प्रवृत्तीमुळे पाकिस्तान हा आपल्यापेक्षाही मोठा एक्सपोर्टर होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आपल्या कांद्याला त्यामुळे मागणी फॉरेनमध्ये अतिशय कमी झाल्यामुळे कांद्याचे भाव कायम हे होत आहे. नमस्कार, मी अंकुश पवार, येवला तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमधून बोलत आहे. आम्ही 2-3 दिवसापासून कांदा विक्रीसाठी आणलेला आहे. 3 एकर कांदा लावलेला आहे. आज 900 ते 1000 रुपये क्विंटल भाव जातोय. काहीचे 700-750 रुपये क्विंटल कांदा जाऊ राहिलेला आहे. आज उत्पन्न आणि खर्चाचं जर आकडेवारी जर काढली तर आम्हाला काहीच परवडत नाही. आमचा झालेला खर्च सुद्धा या भावातून निघत नाही. त्याच्यामुळे सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी. एक तर अन्यथा आम्हाला पर्यायच राहिलेला नाही. एक तर कांदा सोडून त्यांनी गांजा लावण्याची परवानगी द्यावी, नाहीतर आम्हाला क्विंटलला 1000 रुपये क्विंटलला सरकारने त्वरित अनुदान द्यावे आणि कुठलाही अट आणि कुठलाही लिमिट न ठेवता 200 क्विंटल 100 क्विंटलचं लिमिट सुद्धा नको आहे आम्हाला. जेवढा आमचा कांदा लागलेला आहे तेवढा आम्हाला एकरी क्विंटल मागे 1000 रुपये अनुदान देण्यात यावे ही सरकारला नम्र विनंती. अन्यथा नाही तर मग आम्हाला पर्याय दुसरा एकच, एक मराठा आंदोलन झालं तसं आम्हाला शेतकऱ्यांना एकजूट येऊन आंदोलन करण्यात सरकारने भाग पाडू नये. मी येवला समिती कांदे कृषी उत्पादनात आले आहे आणि आमच्या कांद्याला बाजारच नाहीये. तर 900 आणि 1000 या मालाला भाव देतात, म्हणून आम्हाला काहीच परवडत नाही आणि आमचे शेतांचे लय कष्ट असतात आणि मजुरीही खूप वाढली असते आणि औषधं पण खूप असते महागाचे आणि गोण्या पण घ्यायच्या खात म्हणजे ते पण 2000च्या पुढेच असत्या. आम्हाला हे 900-1000 बाजारामध्ये कृषीमध्ये काहीच परवडत नाही शेतकऱ्यांना. मग आम्हाला ह्या व्यापाऱ्यांनी काय दिलं पाहिजे हे तुम्ही ठरवलं पाहिजे. शेतकऱ्यांना चांगला भाव हा दिलाच पाहिजे आणि शेतकऱ्यांची काळजी घेतलीच पाहिजे, कारण उन्हातानामध्ये आम्हाला लई कष्ट करावं लागतात. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याचे सरासरी बाजारभाव जे तर ते 1000 रुपयाच्या आत आल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढलेली आहेत. कारण की ह्या दरातून उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे कुठंतरी आता कांद्याला 1000 रुपये अनुदान द्या, अन्यथा गांजा लावण्याची परवानगी द्या, अशी थेट भाषा आता कांदा उत्पादक शेतकरी वापरताना दिसत आहेत. आणि जर कांद्याचे बाजारभाव घसरण्याचं मुख्य कारण जर बघितले तर बांगलादेशामध्ये सुरू असलेला हिंसाचार असेल किंवा त्या ठिकाणी स्थानिक जो कांदा निघतोय त्याच्यामुळे कुठंतरी कांद्याची निर्यात जी तर ती थांबलेली आहेत. कारण की केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणाचा फटका बसत असल्याचं जे तर ते व्यापारी सांगत आहेत. कारण की मुख्य भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा जो निर्यात केला जातो तर तो बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, नेपाळ असेल किंवा जे काही अरब कंट्री असेल त्या ठिकाणी. आणि जर बघितलं तर पाकिस्तानचा सुद्धा स्वस्त कांदा त्या ठिकाणी जात असल्या कारणाने भारतीय बाजारपेठ जी तर ती आता व्यापाऱ्यांना गमावण्याची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त कांदा कसा निर्यात होईल याच्यासाठी केंद्र सरकारने आता पाठपुरावा केला पाहिजे, अशी मागणी जी तर ती कांदा निर्यातदार व्यापारी करत आहेत. उमेश पारिक, TV9 मराठी, येवला, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.